नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गावाकडच्या पद्धतीने काळ्या वाटणातील शेवग्याची रस्सा भाजी किंवा कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडीशीच याची साल काढून घेतलेली आहे, खूप जास्तीची सुद्धा साल काढायची नाही। आता ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। आता शेंगा शिजवण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद आणि त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये ह्या शेंगा घालायच्या आहे आणि 70 ते 80% आपल्याला ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे। आता आपल्याला कालवण बनवायचं आणि त्यासाठी वाटण बनवायचं आहे। तर वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे 2 छोटे कांदे भाजून घेतलेले आहे, त्यानंतर 3 छोटे तुकडे खोबऱ्याचे हे सुद्धा भाजून घेतलेले आहे, त्यानंतर 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, 1 चमचा धणे हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे, त्यानंतर 1 इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची ही सुद्धा भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मुठभर कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा, अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर आपल्या शेंगा सुद्धा 70 ते 80% शिजलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला भाजी बनवायची, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। आता तेल गरम झालं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि जिरं छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। आता जिरं फुललं की यामध्ये घालायचे आहे आपल्याला मसाले। तर इथे 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला वाटण घालायचं आहे। आता हे वाटण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर आपण वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्येच घालायचं आहे आपण ज्या शेंगा शिजवलेल्या त्या पाण्यासहित यामध्ये घालायच्या आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता घट्ट पातळ बघायचं आणि त्यानुसार पाणी घालायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ, कारण शेंग शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, हे लक्षात असू द्या। आता मोठा गॅस करायचा आणि याला एक मोठी उकळी काढायची आहे। कालवणाला मोठी अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता। आता हे सगळं एकदा आपण मिक्स करून घेऊ। आता मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनिटे आपल्याला हे कालवण किंवा ही भाजी शिजवून घ्यायची आहे, आटवून घ्यायची आहे। जेवढी तुम्ही आटवून घ्याल तेवढी ही भाजी चविष्ट लागते। तर इथे 10 ते 12 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही हे कालवण बघू शकता, अतिशय सुंदर असं झालेलं आहे। वाससुद्धा खूप छान दरवळतोय आणि घट्ट पातळ तुम्ही इथे बघू शकता, छान अशी तरी आलेली आहे। आता यावरती घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर आणि हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे कालवण तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, साध्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, अप्रतिम लागतं। असं जर माझ्या पद्धतीने तुम्ही गावाकडच्या पद्धतीने सोप्या पद्धतीने शेंगाचं कालवण जर बनवलं ना तर अगदी सगळे चाटून पुसून खातील, एवढं हे सुंदर कालवण लागतं।
तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने हे शेवग्याचं कालवण जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.